नमस्कार, मी निशिगंधा. सोशल मीडियावर स्क्रोल करत असताना एक व्हिडिओ अचानक माझ्या समोर आला. तो व्हिडिओ होता राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या संयुक्त मुलाखतीचा, महापालिका निवडणुकीच्या आधीचा. त्यात राज ठाकरेंनी असे काही दावे केले की ते ऐकून मी तर शॉकच झाले. काय होते ते दावे, तो व्हिडिओ तुम्ही आधी पहा. आता गोमातेची हत्या बित्या हा जो सगळा विषय, बीफ एक्सपोर्ट बिल, काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये बीफ एक्सपोर्टमध्ये भारताचा नंबर 9वा होता. मोदी सरकारच्या काळामध्ये तो बीफ एक्सपोर्टचा नंबर आपला 2 नंबरवरती आलाय. म्हणजे सर्वाधिक गायी आणि सगळ्या गोष्टी मारल्या जात आहेत, हे तर सत्य आहे. हा सरकारी आकडा आहे, माझा आकडा नाहीये. आणि या कंपन्यांकडून भारतीय जनता पक्षाला मोठ्या देणग्या मिळाल्या. आता त्याच्यावरती नरेंद्र मोदींची एक क्लिप मी जाहीर दाखवली पण होती. त्याच्यामध्ये ते म्हणाले होते की ये तो मेरे दोस्त है. बीफ एक्सपोर्ट करणारे हे आमचे मित्र आहेत बोलले होते. म्हणजे प्रश्न असा आहे, हे बघा, सोयीच्या हिंदुत्वाला काय अर्थ नाही ना. या व्हिडिओत राज ठाकरे काय म्हणाले ते आधी आपण समजून घेऊया. ते म्हणाले की 2014 आधी, म्हणजे मोदींचं सरकार येण्याआधी, भारत जगात बीफ एक्सपोर्टमध्ये गोमांस निर्यातीत 9व्या क्रमांकावर होता आणि 2014 मध्ये मोदींचं सरकार आलं तेव्हा आपण 9व्या क्रमांकावरून 2ऱ्या क्रमांकावर आलो. राज ठाकरेंच्या म्हणण्यानुसार भारत आज जगातला 2ऱ्या क्रमांकाचा गोमांस निर्यातदार देश आहे. याच व्हिडिओत ते दुसरा असा दावा करतात की भारतातल्या सगळ्या कंपन्या, म्हणजे बीफ एक्सपोर्ट करणाऱ्या सगळ्या कंपन्या ह्या मोदींच्या जवळच्या आहेत. थक्क करणारेच दावे आहेत हे सगळं मी ऐकलं आणि एक क्षण मलाही असं वाटून गेलं की गाईला आपण माता मानतो, तिला इतकं पवित्र मानतो, तिची पूजा करतो. आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये तर तिला इतकं मानाचं स्थान दिलं गेलंय, तिला समृद्धीचं प्रतीक मानलं गेलंय. असं असताना सुद्धा भारतातूनच सगळ्यात जास्त गाईच्या मांसाची निर्यात कशी काय होऊ शकते? दुसरी गोष्ट म्हणजे भाजपच्या अजेंड्यात पहिल्यापासूनच गोहत्या बंदी, गोरक्षा हे मुद्दे राहिलेले आहेत. त्यासाठी आजपर्यंत अनेक आंदोलनं झाली, मोर्चे निघालेले आहेत. मग असं असून सुद्धा, भाजप सरकार असताना सुद्धा भारतातून गोमांस निर्यात होऊच कशी शकते? हे सगळं मी ऐकलं आणि राज ठाकरेंच्या बोलण्यात खरंच काही तथ्य आहे का हे शोधायचं ठरवलं. त्यातून ज्या गोष्टी समोर आल्या त्या फॅक्ट्स मी आज तुमच्या समोर मांडणार आहे. आणि ह्या गोष्टी ऐकल्यावर या विषयाबद्दलचे तुमचे अनेक गैरसमज दूर होणार आहेत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा, कारण या फॅक्ट्स तुमच्या समोर येणं खूप गरजेचं आहे. मघाशीपासून तुम्ही बीफ एक्सपोर्ट, बीफ निर्यात असे शब्द ऐकताय, पण खरंच बीफ म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का? बीफ म्हणजे फक्त गोमांस असं तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे, कारण त्या शब्दाचा अर्थ हा खूप व्यापक आहे. बीफ म्हणजे फक्त गाईचं मांस नाही, तर गाईच्या वंशातल्या सगळ्या प्राण्यांचं मांस असा अर्थ होतो. यात गाईसोबतच म्हैस, बैल या प्राण्यांचा देखील समावेश होतो. पण आंतरराष्ट्रीय व्यापारात गोवंशातल्या सगळ्या प्राण्यांच्या मांसासाठी बीफ हा एकच शब्द वापरला जातो. त्यामुळे ज्या वेळी बीफ हा शब्द तुम्ही ऐकता तेव्हा त्याचा अर्थ फक्त गोमांस असंच होत नाही, तर त्यामध्ये म्हशीचं किंवा बैलाच्या मांसाचाही समावेश असू शकतो. आता बीफ म्हणजे काय हे समजल्यावर पुढची गोष्ट तुम्हाला सांगते. ती म्हणजे भारतीय कायद्याअंतर्गत गोमांस निर्यातीवर पूर्णपणे बंदी आहे. भारतातून कुठल्याही प्रकारच्या गाईचं मांस निर्यात होत नाही. मग कुठल्या प्रकारचं बीफ एक्सपोर्ट होतं? तर ते सगळे ज्या बीफचा उल्लेख करतात ते आहे बफेलो मीट, म्हणजेच म्हशीचं मांस, ज्याला कॅरा बीफ सुद्धा म्हटलं जातं. हे बीफ वॉटर बफेलो म्हणजेच आपल्याकडच्या ज्या म्हशी असतात त्यांचं असतं. USDA म्हणजेच युनायटेड स्टेट्सचं डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर यांच्या डाटानुसार भारत हा जगातला मोठ्या बीफ निर्यातदार देशांपैकी एक आहे. 2026 मध्ये सुमारे 1.7 दशलक्ष टन इतकं बीफ निर्यात होण्याचा अंदाज आहे. हा व्यापार खूप मोठा आहे. काही अहवालानुसार भारत या निर्यातीत टॉप 5 देशांमध्ये असतो. पण गोमांस निर्यातीत नाही, तर म्हशीचं मांस निर्यात करण्यामध्ये असतो.
भारतातून बीफ कॅटेगरीत निर्यात होते, पण त्यातलं जवळपास सगळं मांस हे म्हशीचं असतं, गाईचं नाही. भारत सरकारच्या आकडेवारीनुसार भारत दरवर्षी लाखो टन बफेलो मीट निर्यात करतो. भारतातून निर्यात होणारं हे मांस मुख्यतः व्हिएतनाम, इजिप्त, इराक, मलेशिया, सौदी अरेबिया या देशांमध्ये जातं. तिथं या देशांमध्ये त्याला स्वस्त प्रोटीन म्हणून खूप मागणी आहे. आलं लक्षात? भारतातून कुठल्याही प्रकारचं गोमांस निर्यात होत नाही. आता राज ठाकरेंचा तो व्हिडिओ पुन्हा एकदा आठवा. त्यात ते म्हणाले होते की 2014 आधी भारत बीफ एक्सपोर्टमध्ये जगात 9व्या क्रमांकावर होता आणि 2014 नंतर आपण 2ऱ्या क्रमांकावर आलो. यात काय तथ्य आहे हेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर 2000 ते 2014 या काळात भारतात पिंक रिव्होल्यूशन झालं. हे काय होतं तर भारतात बफेलो मीट एक्सपोर्ट इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावर विकसित झाली. मोठे कत्तलखाने आणि प्रोसेसिंग प्लांट उभे राहिले. त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजीचाही वापर झाला. याच काळात मध्य पूर्व आणि आशियाई देशांमध्ये भारतातल्या या मीटची मागणीही वाढत होती आणि त्या प्रमाणातच पुरवठाही होत होता. त्यामुळे USDAच्या रिपोर्टनुसार भारत हा 2014च्या आधीच जगातल्या मोठ्या निर्यातदारांपैकी एक देश बनला होता. त्यामुळे बीफ निर्यात वाढीत नरेंद्र मोदी सरकारचा काहीही संबंध नाही. दुसरी गोष्ट, राज ठाकरे म्हणाले होते की भारतातल्या टॉप बीफ निर्यातदार कंपन्यांचे मालक हे मोदींचे मित्र आहेत. पण सरकारी डेटा जर आपण पाहिला तर भारताने या क्षेत्रात सगळ्यात जास्त प्रगती कधी केली माहितीये? 2009 ते 2013 या काळात. या वर्षात भारताच्या बीफ निर्यातीत तब्बल 44% वाढ झाली. या काळात सरकार कोणाचं होतं मग? या बीफ निर्यातदार कंपन्या नक्की कोणाच्या जवळच्या असल्या पाहिजेत? तुम्हीच ठरवा. आता आपण भारतातल्या टॉप बीफ निर्यातदार कंपन्या आणि त्यांच्या मालकांची नावं ही जाणून घेऊया. या यादीत पहिली कंपनी अल्लाना सन्स प्रायव्हेट लिमिटेड, जी भारतातलं तब्बल 48% मांस निर्यात करते. या कंपनीचे मालक आहेत इरफान अल्लाना. दुसरं नाव 2003 मध्ये स्थापन झालेली अल हमद ॲग्रो फूड प्रॉडक्ट्स ही कंपनी. मालकाचं नाव मोहम्मद झहीर. तिसरी कंपनी मिरहा एक्सपोर्ट्स, त्याचे मालक आहेत शौब अहमद. त्याच्यानंतरची कंपनी फेअर एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड. ही 1991 मध्ये मुंबईत स्थापन झाली, ज्याचे प्रमुख संचालक आहेत वालिया कुत, इब्राहिम कुट्टी, अब्दुल सलीम. त्याच्यानंतरची कंपनी अल कबीर एक्सपोर्ट्स, ही शेख कुटुंबियांच्या मालकीची आहे. त्याच्यानंतर या यादीत नंबर लागतो तो अल अमर फ्रोझन फूड एक्सपोर्ट या कंपनीचा. या कंपनीचे मालक आहेत आसिफ कुरेशी. त्याच्यानंतर याच यादीत पुढची कंपनी आहे HMA ॲग्रो इंडस्ट्रीज. त्याचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत गुलजार अहमद. ही भारतातल्या टॉप 6-7 कंपन्यांची मी तुम्हाला नावं सांगितली, जे भारतातलं मोठ्या प्रमाणात बीफ निर्यात करतात. त्यांच्या मालकांचीही नावं तुम्हाला सांगितली. यावरून तुम्हाला कळलंच असेल की भारताचं बीफ एक्सपोर्ट नक्की कोणाच्या हातात आहे. या सगळ्या बाबी लक्षात घेतल्यावर एकच गोष्ट सिद्ध होते, ती म्हणजे राज ठाकरेंनी केलेले हे दावे धादांत खोटे आहेत. भारतात अनेक राज्यात गोहत्या बंदी आणि गोमांस निर्यात बंदी कायदा लागू आहे. आणि विशेष म्हणजे ते कायदे 1955 ते 1965 या काळात लागू करण्यात आलेत, जेव्हा खुद्द नेहरू सत्तेत होते. 1950 ते 1960च्या दशकात राज्यघटनेतल्या कलम 48च्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी गोहत्या बंदीचे कायदे केले आणि आजही प्रत्येक राज्यात ते वेगवेगळ्या स्वरूपात लागू आहेत. पण केंद्र सरकारच्या निर्यात नियमांनुसार गाईचं मांस निर्यात करण्यास परवानगी नाही. ज्या बीफचा वारंवार उल्लेख केला जातो ते बफेलो मीट आहे, गाईचं मांस नाही. अशा प्रकारे खोटे दावे करून लोकांना भुलवण्याचं काम वारंवार केलं जातं. म्हणूनच या दाव्यांमागचं सत्य तुमच्या समोर येणं गरजेचं आहे.
पण यासोबत हेही तितकंच खरं आहे की आजही भारतात अनेक ठिकाणी अवैधरित्या गोमातेची कत्तल केली जाते. यामध्ये शेतकऱ्यांसाठी भाकड जनावरं सांभाळणं कठीण असल्यानं ती विकली जातात आणि त्यांची कत्तल होते. हा मोठा मुद्दा आहे. त्याच्याकडे शासनानं लक्ष देऊन ठोस पावलं उचलणं अतिशय महत्वाचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा.